विरार पूर्व शिरगाव या परिसरामध्ये महसूलचे मंडळ अधिकारी प्रभाकर पाटील यांच्यावरती खदान माफियांनी प्राणघातक हल्ला करण्यात आलेला होता आणि त्यामध्येच आत्माराम पाटील या व्यक्तीचा दगडाने ठेचून निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली होती। या सर्व प्रकरणामध्ये खदान माफिया भालचंद्र पाटील, महेश पाटील आणि प्रताप पाटील अशा तिघांना विरार पोलिसांनी अटक करण्यात आलेला आहे आणि अन्य 3 जे आरोपी आहेत यांना पकडण्यासाठी या ठिकाणी वेगवेगळे पथक तयार करण्यात आलेले आहेत आणि लवकरच त्यांना सुद्धा अटक करण्यात येईल असं पोलिसांकडून सांगण्यात आलेलं आहे। जे अटक आरोपी आहेत त्यांना आज न्यायालयामध्ये हजर केलं असता त्यांना 5 दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे। मंगळवारी दुपारी 1च्या सुमारामध्ये विरार पूर्व शिरगाव या परिसरामध्ये खदानीमध्ये मंडळ अधिकारी पाहणी करण्यासाठी गेला असता त्या ठिकाणी हे हत्याकांड जे आहे हे घडलेलं आहे। एकंदरीत आता पोलिसांनी सर्व आरोपीच्या शोधासाठी पथकं जरी रवाना केले असले तरी जे मुख्य आरोपी पकडलेले आहेत त्या आरोपीकडून आता या सर्व प्रकरणामध्ये हत्याकांडाचं नेमकं कारण काय आहे, यामध्ये नेमका तक्रारदाराचा काय त्रास होता किंवा तक्रारदाराकडून या ठिकाणी काय नेमक्या भूमिका होत्या आणि यामुळे एवढी निर्घुणपणे हत्या करण्यात आलेली आहे हे मात्र आता सर्व पोलीस तपासाच्या नंतर समोर येणार आहे। मात्र या हत्याकांडाने आजूबाजूच्या परिसरावरती एक मोठं दहशतीचं वातावरण पसरलं आहे। विजय गायकवाड, TV9 मराठी, विरार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।